जेव्हा येवा झिलप्या शंकर्या सदा काय रे सकाळी सकाळी गुरुदेव दत्तावानी उभं लागते मग अरे तुझ्याबद्दल गावात लई बोलतात बाबा मी काय केलंय तू मला तालीम धरली आज होय काळू उष्टाचा गंडा बी बांधायच म्हणून खरं आहे ते अरे मर्दांनो ज्याचा पंजा पैलवान होता आजाब पैलवान होता बाप पैलवान होता त्याच्या पोरानं तालमीत जायचं नाही तर काय गोठ्यात जायचं तुझं बी बरोबर आहे बाबा अरे घराण्याचं नाव वाढवायला माझ्याशिवाय घराण्यात दुसरा कोणी आहे का मलाच ते वाढवायला पाहिजे की नाही ते बी रास्त आहे खरं दोस्तानो आता मी पैलवानगी सुरू केली तुम्ही मला निस्ती मदत करायची तू नुसतं सांग कुणाला पाडायचं लगेच पाडतो आहे का का मला आधी पैलवान तर उद्या नंतर पाडायच्या गोष्टी करायची ते बी खरं आता तू कुस्ती केली नाही तर तुझ्या बाप द्यायची काय वाटेल बाकी बाहेर तरी तुझा आवाज पोटात लई खुश दिसला माझा आवाज चला उठा उठा भाऊजे हे भाऊजे चौकी कोण मग तू कसा आलास कसं म्हणजे रस्त्याने आलो चालत आणि इकडे नको नको वाईट दिसत अगं दिसू दे आण काय तुझा आबा लई दिवसात फिरकला नाही घराकडे आजारी आहेत काय कसा येईल तो लय नाराज आहे तुझ्यावर मी काय केलं त्याचं यो म्हणतोय तू काय बी करत नाही म्हणजे तालमीत जात नाही घराण्याचं नाव घालवतेस तू ज्याला त्याला माझ्या घराण्याची काळजी पडली अरे घराण्याचं नाव घालवणार जावई कोण करून घे असं पण तुझं माझं लगीन लहानपणीच ठरलंय तुझ्या बापानं माझ्या आबाला सबूत दिलाय तसा वय पण आप्पा म्हणतो पोरानं कुस्ती केली नाही तर पोरगी द्यायची की नाही याचा विचार करावा लागल असं म्हणजे दिलेला सबूत फिरवायची तयारी आहे म्हण की तुझ्या बापाची माझ्या आबाला दिलेलं वचन मोडतो काय रातचा येऊन उरावर बसल तवा कळ अरे पण तू तालमीत का जात नाही कोण म्हणतं असं बघ काळूस तर असा गंडा मानलाय रोज तालमीत जातो मेहनत करतो आता तो मला हाणतो ते वेगळं मग माझी जरा तयारी होऊ दे नाही तुझ्या बापाला चारी मुंड्या चीत केला तर भैरव पालवानाचं नाव नाही सांगणार तू तालमीत जातोस ऐकून मला लई आनंद झाला बघ व्हायलाच पाहिजे आता मला बी छाती काढून चालता येईल बाईनं छाती झाकायची असते बाप्याला काढायची असते जावत कुठं काय झालं चल ते बघू डबा लई उशीर होते मला हे बघ तुझ्या बापाला जाऊन सांग म्हणा लई टूर नाही करायची मुक्काट्याला वचन पाळायचं पोरगी घरला आणून सोडायची नाही तर मी लय डेंजर माणूस आहे बाबा काढू उसतात गेलो काय रे काय नाही जरा एक विचारायचं होतं काय ते हेच की आता मेहनत सुरू करून 6 महिने झाले की मग कट्टाळा आला का काय तुला कट्टाळा नाही आला परत तेवढं आपलं जरा कुस्तीचं बघा की कुस्तीचं अरे कुस्तीसाठी लई तयारी केली पाहिजे तुला ते खरं पण तेवढंच आपलं मोरताच म्हणजे भीती मोडल ना कुस्तीची माझी असं काढ कापड आलोच मी उतर हा द्या कापड काढ माझे आखाड्यात उतरतोय मी काय बऱ्या आज मातीत उतरला मग लेखा मातीची सवय नको का व्हायला
जय बजरंगबली. सरळ पवित्र्यात उभा राहा, पवित्र्यात उभा राहा. अरे सरळ पवित्र्यात उभा राहा. फेगड्या कुत्र्यामध्ये काय उभा राहिला? हे बघ माझ्याकडे बघ, हे बघ असा पवित्रा घे. अरे तसा नवा, असा सरळ उभा राहा पवित्र्यात. ठेव मनवात. तुझ्या नव माझ्या ठेव. अरे ह्यो नव तो ठेव. हा ठेव. अरे ठेव ठेव की. अरे मेलो मेलो. उस्ताद काय करता? उस्ताद काय करता? मेलो मेलो उस्ताद. उस्ताद मेलो. उस्ताद खाली सोडा. तुमच्या पाया पडतो उस्ताद खाली सोडा. मेलो. आता मी काय जगत नाही. अगं काय करते? आई आहेस का काही आहेस? मेलो. अरे एवढं बोबल्याला काय झालं? अगं तुझ्या काळ उस्तादाचा लाफा खाल्ला नाही अजून म्हणून असं म्हणतीस. 12 रेड्याचं बळ आहे, साल्याला मातीत घातला. अरे तुला कुस्तीची सवय नाही म्हणून असं होतंय. काय करायची सवय? अगं हाडं मोडून घ्यायचे धंदे आहेत ग समजे. अरे कुस्ती म्हणली की पहिल्या असा त्रास व्हायचा. मला नको हा त्रास. आईला उद्योगधंदे नसल्यागत अंगावरचं कापड काढून दुसऱ्याशी झोंबायचं. आमच्या बापाला उद्योग नव्हता. आई 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 बसली मातीची उडत. आई आई मी तुला शेवटचं सांगतो. हे बघ मला हे जमायचं नाही. जरा दमानं घे. अगं तुला सांगायला काय जातंय? 4 दिवसात तू माझ्या हाडाची जुडी बांधून ठेवल. हे बघ मला पहिलवानकी नको आणि मला ती कुस्ती बी नको. अरे जरा घराण्याचा तरी विचार कर. तुझं घराला ठेव. आई खुट्टीला टांगून. हे बघ मी तालमीत जाणार नाही, कुस्ती बी करणार नाही. आई, 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 तुला काय पाहिजे ते करून घे. तुला एवढा दुधाचा रतीब सुरू केला, बदामाची खीर करून घालायचा घाट घातला, रोज तुला लोणकडी तुपातला शिरा करून घालते की. बंद कर ना तो. तू खा की. तुला कोण नाही म्हणतोय का? पण काय झालं तरी मी तालमीत जाणार नाही. अगं आई आई बाई मरी आई. त्या काळ गोष्टाचे दोन्ही हात मोड बाई. तुला नारळ पुरी. आता काय जगत नाही मी मेलो. अगं आई आई. अरे माझं जरा ऐक. अगं मला तुझं काय ऐकायचं नाही. नको माझ्या मागं बोन करू. जा बघू इथनं जा. एवढी मस्ती आली होय रे? होय आली मला मस्ती. तू जा बघू इथनं. जा तुझ्या पाया पडतो जा. आई अरे काळ उस्ताद मला होऊ देत रे पैलवान. मग बघ नाही तुला मुंडक्यावर उभा केला ना तर भैरव पैलवान नाव नाही सांगणार. अगं आई मेलो मेलो मेलो. आई समजे हाड मोडली. अरे कसला मातीचा पैलवान करताय रे. मला मिळलो. अरे बाबा काळू उस्ताद मी तुला सांगतो मी तालमीत येणार नाही. मला पैलवान व्हायचं नाही. अरे सगळे हाड मोडली रे माझी. उरलेली हाड चिंबून टाकीन. आला का तू परत? अरे बाबा मारू नको रे. माझं अंग दुखतंय बाबा. दुखू दे. पुण्यांदा अंगात आलं होय तुझ्या? होय आलं. अरे माझी हाडं दुखतात रे बाबा. तुला सांगतो बाबा मला हे कुस्ती खेळणं जमणार नाही. काय बोलला? अरे मला हे कुस्ती खेळणं जमणार नाही. पुण्याला बोल. मला जमणार नाही. आई मेलो. काय झालंय? अरे अरे माझी समधी बॉडी मोडली रे. मोडली तरी चालेल. कुस्ती पाहिजे तू मेलास तरी हरकत नाही. तुझा फोटो लावेल माझ्याजवळ भित्तीवर. लाव. नाही फोटो नको लावू. बोल. 1 मिनिटात बोल. काय? समजा विचार करून बोल. काय? मागच्या टायमाला मी जे सांगितलं ते समजा ध्यानात धरून सांगायचं. अरे तू माझ्या मागे का लागलायस तू? अरे खऱ्या पायी मला मुक्ती मिळावी म्हणून. आबा तुला मुक्ती पाहिजे ना? होय. एक आयडिया आहे बघ. हे बघ खेळ माझ्याशी कुस्ती. मी पडतो तू जीत. तुला मुक्ती मिळेल मी सुटल.
तशी नाही मिळायची मला. तू जितलास तरच मुक्ती मिळेल. अरे पण बोल, जाशील का नाही तालमीत? जातो. वशील का नाही पाय मार? अरे बघतो. करशील की नाही कुस्ती? अरे करतो ना बाबा, पण माझे केस सोड, तुझ्या पाया पडतो. शाबास रे माझ्या वाघा. आई आई ग आई. एक तरी कुस्ती जितायला पाहिजे, कळलं का? कळलं बाबा. हे बघ आबा लय रात झाली, आता तू जा बाबा. मग पाहिजे तर आरती विश्रांती घे, घेतो. परंतु पुण्यात तालमीत जायला पाहिजे. जातो. कळलं ना? अरे कळलं ना, जा म्हणतो तर. भेट डोळं. हे बघ मिटलं बाबा. आई ग. हे बघ आबा. आईला आबा गेला म्हणायचं काय, बरं झालं. आई ग. आईला यो असला बाप कुणाच्या बी वाट्याला कधी आला नसेल. अगं आई, धुणं बडवल्यागत मला बडवतोय दिसरा. कुठल्या जन्मीचं पाप केलं म्हणून या पैलवान घराण्यात जन्माला आलो. देवा मार बाबा एकदा मला. आहे ए आहे. काय रे? अगं दोस्त मंडळी आलेत, जरा चहा पर्यंत बघ की. आणते हा? वाईस गरमच आहे. सध्या शंकर्या झिलप्या, बरं झालं तुम्ही आलाच ते. जरा सांगा ह्याला, पुन्हा झटका आलाय, पैलवान की करणार नाही म्हणतो. हा भैरा भैरा. अरे नाही तसं नाही काय. मग आहे, मी रातभर विचार केला, मला पटलं तुझं. आता कुस्ती म्हणल्यावर हे जरा असं व्हायचंच की. आता 8 दिवस विश्रांती घेतो आणि पुन्हा तालमेला जातो. बाकी तू विचार करतोयस, चांगली गोष्ट आहे बघ. विचार न करून सांगतोय कुणाला का? तुमचं बरं आहे गाड्यांनो, तुम्हाला घराण्याची जबाबदारी नाही, माझ्यावर जबाबदारी आहे ना घराण्याची. मल्हारी पावला र बाबा, असाच नीट विचार करावा माणसानं. तुला धाक नाही कुणाचा, म्हणून असा झटका येतो आदन मधनं. बसा रे पोरानो, मी चहा घेऊन येते. आमची आई म्हणजे भलतेच मायाळू आहे आणि कायच्या काय रागीट आहे. लई जीव आहे बरं का तुझ्यावर. अरे असली आई मिळायला मागच्या जन्माची पुण्याही लागते. बाकी भैरू, तुझा बाबी अशीच माया करत असेल नाही रे तुझ्यावर. आबा ना, अरे त्याची तर माझ्यावर लय माया होती ना. त्याला मरून 3 साल झाले, पण अजून वाटते तू मेलाच नाही. कधी कधी तर वाटते तो माहेने येऊन मला थपडा मारतोय रे. म्हणजे त्याचा जीव घुटमत येत, त्याची काहीतरी इच्छा राहिली असली पाहिजे. कोण भैऱ्या, हातपाय आहेत ना जाग्यावर? तरी मी तुला सांगत होतो अजून तयारी करायला पाहिजे म्हणून. पण आता एकदम मोकळं ढाकलं वाटतं. अरे असंच तयार होत्या पहिलवान. मग करणार नव कुस्ती? नको, एकांची कुस्तीवर नका. का रे, घाबरलास काय? मी कशाला घाबरतोय, पण जरा तयारी होऊ देत ना. बर बर चालेल. आर पण नुसती कुस्ती खेळून कुस्त्या येत नाही, मग कुस्त्या बघाव्या. त्यासाठी जत्रेला जावं, पैलवान कसं खेळत्यात, कशी मेहनत करत्यात, कसं चालत्यात हे समज बघावं. तयारीला फायदा होतो त्याचा. असं मग 2च दिवसांनी जत्रा आहे की सगळवाडीला? मग जरूर जा. अरे नामांकित कुस्त्याचा फड असतोय तिथं, बघून ये. येतो. आता आलाय सहज, कापड काढ आणि 100 बैठका मारूनच जा.